हाय गाईज, मी सुचिता. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहावा. आज मी निघाली आहे बोईसरमध्ये शिवजयंती निमित्ताने रॅलीमध्ये. चला पाहूया, आपण पण रॅलीचं एन्जॉय घेऊया आणि तुम्ही पण पहा, एकदम छान प्रकारे रॅली निघाली आहे. चला गाईज, आणि मी आता पोचली आहे ओसवाल गेटजवळ. ओसवाल गेटजवळ आता ही रॅली आहे बोईसरमध्ये. आज दिनांक 19/2/2026 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध मंडळामार्फत भव्य मिरवणुका आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही पाहू शकतात गाईज, किती सुंदर दृश्य आहे समोर आपल्या. हे बघा, किती छान वाटतंय. बोईसरमधील शिवजयंती सोहळ्याचा भव्य रॅली मिरवणूक. बोईसरमध्ये शिवजन्मोत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने बोईसर रेल्वे स्टेशन परिसर, नवापूर रोड आणि तारापूर MIDC भागात शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकतात किती छानपैकी दृश्य आहे ते. आणि महिला मंडळ एकदम छानपैकी नृत्य करत आहेत लेझिमवरती. तुम्ही पाहू शकतात गाईज, किती सुंदर ते दृश्य आहे. बघा ना जरा. आणि छानपैकी महिला मंडळचं पूर्ण ग्रुप एकदम छान रमले आहेत ते नाचण्यामध्ये. एकदम सुंदर पद्धतीने त्यांचं डान्स चालू आहे. तुम्ही पाहू शकतात गाईज, किती छान आहे एकदम. असं मला फील होत होतं की मी पण स्वतः जावं, पण काय करणार गाईज, मी ऑफिसवरून आले होते ब्लॉगिंग करण्यासाठी. त्याच्यानंतर मग चला म्हटलं निघूया आपण पण थोडंसं ब्लॉगिंग करूया, तुम्हा सर्वांना आमचं बोईसरची रॅली दाखवूया शिवजयंती निमित्ताने. आणि एकदम सुंदर पद्धतीने महिला मंडळ एकदम छानपैकी लेझिमच्या तालावरती नाचत आहेत. तुम्ही पाहू शकतात. आणि मग माझं पाय नाही थांबलं. मग मी काय करणार, मग मी पण त्यांच्यामधून मोबाईल घेऊन निघाले शूट करायला. तुम्ही पाहू शकतात, कुठली पण भीती न बाळगता किंवा कोण बघणार, कोण काय विचार करणार, असं कुठलाही प्रकारचं काहीच न विचार करताना मी पण निघाले मग. आणि हा बघा, एकदम सुंदर दृश्य आहे समोर. पण खूप गर्दी पण होती आणि हे दोन चिमुकल्या मस्त छान दिसत पण होत्या आणि चांगल्या ते डान्स पण करत होते एकदम लेझिमच्या तालावरती. आणि त्यानंतर ढोल ताशांच्या काही महिला भगवा झेंडा घेऊन आणि एकदम छान पद्धतीने ते नृत्य पण करत होते. तुम्ही पाहू शकतात गाईस, किती सुंदर एकदम छान वाटत होतं. किती सुंदर दृश्य आहे ना गाईस. आमचं हे बोईसर आहे शेवटी. वाहतूक बदल. रॅलीमुळे बोईसरमधील काही प्रमुख मार्गावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक कडून स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर गर्दीची शक्यता असल्याने
प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. आणि असं एकदम सुंदर रथ पण केला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये महाराजांची मूर्ती आहे. 2 चिमुकले इकडनं तिकडनं घेऊन बसले होते, महाराजांना मध्ये ठेवलं होतं, तुम्ही पाहू शकतात. हे बघा असं, आणि इतकं सुंदर वाटत होतं रथ. आई शपथ, खरंच खूप छान दिसत होतं रथ. हे बघा, तुम्हाला दिसते एकदम छान आहे ना. धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गौ माता की जय. बलिदान मास दिवस दुसरा दुसरे घेण्यास प्राण उठला जरी कृतांत. संभाजी धर्म जगले जळत्या रणात. सूर्याहुनी ही अतिदाहक धर्मभक्ती पुण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती. या श्लोकाचा अर्थ असा आहे की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवरती खूप अत्याचार केले. त्यांच्यासमोर मृत्यू उभा होता, तरीही संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म न स्वीकारता आपला धर्म जपला आणि तो जपून त्यांना जागवला व तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मभक्ती, देशभक्ती आणि धर्म आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार, त्याग आणि स्वराज्याची निष्ठा आपल्या मनात आणि आचरणात आणली जपली तरच आपण त्यांच्या स्मृतीच्या खऱ्या अर्थाने वंदन करू शकतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म माता की जय. जय श्रीराम. जय जय. तर आपण ज्यावेळेस मुघल साम्राज्यामध्ये धर्मांतराचं प्रमाण जास्त होतं आणि त्यातल्या त्या टिपू सुलतानाच्या काळात धर्मांतर हे जास्त पद्धतीने होत होतं. तर हे धर्मांतर कुठेतरी थांबवण्यासाठी, त्या धर्मांतराला कुठेतरी आळा घालण्यासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी, धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी असे वेगवेगळ्या लढाईत आपल्या धर्म वाचवण्यासाठी, स्त्रियांवर अत्याचार न होण्या याच्यासाठी अनेक पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या लढाया केल्या. पण आजची स्थिती पाहता की महाराजांची जयंती, महाराजांची म्हणजे जे काय घेण्याचं ज्ञान आहे ते वेगळ्या परंपरेत चाललं आहे. जो उठतोय शिवजयंती करतोय, बिंदास करा. महाराजांची शिवजयंती 365 दिवस करा, पण महाराजांच्या शिवजयंतीच्या दिवशी महाराजांचे विचार, महाराजांचे जी मावळे होते त्या मावळ्यांपासून आपण काय शिकलात, महाराजांपासून काय शिकलात, ज्या महाराजांच्या गोष्टी होत्या त्या आपण आचरणात आणल्या पाहिजेत. आणि ज्या लोकांना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हेच माहीत नाही, तर आपण हिंदू असून आपण हिंदूचा उपयोग नाही. तिथे मेन गोष्ट अशी आहे, आज लोक काही ठिकाणी आपल्याला विचारतात की बाबा टकलं का केलं, तू हिंदू आहे ना, अभ्यास कर, पुस्तक वाच, तुला शाळेत जायची गरज आहे. 4थीला तुम्हाला शिकवतात शिवाजी महाराज कसे होते, संभाजी महाराज कसे होते. बाबा 3री-4थीच्या पुस्तकात जर शिवाजी महाराज, संभाजी महाराज समजले असते तर आमच्यासारख्या कित्येक लोकांना, धारकऱ्यांना आणि शिवकार्य करणाऱ्या प्रत्येक तरुणांना अशी वेळ आली नसती. की आज आपल्याला सगळ्यांना समजून सांगावं लागतंय बाबा हे संभाजी महाराज आहेत, आपल्याला यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिलं. आजची म्हणजे बोलण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांनी आपला धर्म वाचवला ते जर आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना माहीत नाही की आपण धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म तर आहे सगळ्यांना माहीत आहे, पण आपला धर्म कोणी वाचवला हेच नाही माहिती. तर माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येकाने संभाजी महाराजांचं चारित्र्य, संभाजी महाराजांचं बलिदान, शिवाजी महाराजांचं चारित्र्य, शिवाजी महाराजांचे पराक्रम असे वेगवेगळे कार्य आहेत. आणि सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे शिवजयंती. आज अभिमान वाटतं शिवजयंती होते, ठीक आहे, पहिलाच पाहिजे, पण तुम्ही महाराजांची पुस्तकं वाचायला द्या पोरांना पण कळू द्या महाराजांचे विचार काय होते, महाराज समजू द्या पोरांना. डीजे लावून तुम्ही फक्त प्रात्यक्षिक करता की बाबा असं नाचायचंय. पोरांना नाचायला नका शिकू, पोरांना वाचायला शिकवा. आज पोरं वाचतील तर उद्या वाचतील. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गौ माता की जय. जय श्री राम.
येथे सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक स्थानिक मंडळांनी पोवाडे, मैदानी खेळ आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावा सादर केला आहे. सुरक्षता व्यवस्था पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे बोईसरमधील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ड्रोनद्वारे देखील गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे. तुम्ही पाहू शकतात गाईज. ही बघा, ही आमची एक दीदी मला भेटली रॅलीमध्ये. मग काय, मला तर कोणतरी पाहिजेच होतं ना नाचायला. चला मग मला नाही थांबवलं, मग मी पण नाचायला निघाली. हे बघा, छानपैकी एकदम थोडंसं शूट केलं, थोडंसं नाचले. किती छान वाटलं गाईज, खूप छान वाटलं. नाचून झाल्यावरती मग निघाले घरी जाण्यासाठी गाईज. हे शेवटचं क्षण या रॅलीमधला. आणि चेहऱ्यावरती स्माइल तरी ठेव. हे वाचा. चलो बाय. बाय बाय कर सर्वांना बाबू. बाय. हा माझा मित्र आहे मोहित. हा बिचारा जॉबवरून आत्ता आलाय माझ्यासोबत व्हिडिओ शूटसाठी. आहे ना? काय सांगणार? सपोर्ट करायला आलो, सपोर्ट करायला आलाय. तुमचा पण सपोर्ट असू द्या. तुझा आवाज कमी जातो त्यांना. चलो बाय बाय. त्यानंतर मी निघाले घरी जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात. आणि आता वाजलेत 8:17 म्हणजे जवळपास 8:20 झाले होते. आणि मग त्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक पण आवरायचं होतं. त्यानंतर मग जेवून मग मला पूर्ण व्हिडिओ एडिट करायचे होते. आणि करून झाल्यावरती मी अपलोड केले. प्लीज गाईज सपोर्ट करा मला.
आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा आणि इन्स्टावरती येऊन फॉलो पण करा.